बाकीचा कौल होत आहे आणि टॉस रायगड यांनी नाणेफेकीचा कौल झोपलेला आहे आणि मी विनंती करतो त्वरित तुम्ही तुमचा निर्णय कळवावा. आपल्याला पुढील सामने खेळवायचे तरी मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की थोडीशी घाई करावी. आपल्याला अजून बरेचसे सामने खेळवायचे याची दक्षता घ्यावी. फटाफट ग्राउंड वरती फिल्डिंग लावून घ्या. प्रणय भुते यांना विनंती करतोय आणि अंपायर ची भूमिका निभवावी. तसेच गौरव यांनी रेगीची भूमिका निभवावी. स्कोअर बोर्ड साठी बसलेले आहेत ईशान धुरी आणि दादा यांनी बॉलिंगचा निर्णय घेतलेला आहे. जितेश कदम कुठे आहे त्यांनी ग्राउंड बाउंड्री जवळ जावे. नवीन बॉल विनंती करतो नवीन बॉल द्यावा. तो जुना बॉल द्या इकडे. बाहेर झाल्यानंतर जुना बॉल कमिटी जवळ सर्वांनी द्यायचा आहे लक्षात ठेवा. मी विनंती करतो फटाफट फिल्डिंग लावून घ्यावी. आपल्याकडे वेळ जास्त नाहीये. चला फटाफट फिल्डिंग लावून घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे फटाफट फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला पुढील सामने पण खेळवायचे आहेत. चला फटाफट बॅटिंग साठी सौरभ उतरलेत आणि नॉन स्ट्राईकला राज सावंत उतरलेले आहेत. बघूया हे दोन्ही प्लेयर आपल्या संघाला जिंकण्यासाठी काय करतात. ग्राउंड स्टॉप यांना विनंती आहे फटाफट लाईन मारून घ्यावी आणि बॉलिंग साठी कोण येते. रायगड तुम्हाला विनंती आहे फटाफट फिल्डिंग लावून घ्या. सामन्याला सुरुवात करा. पुढील पहिला चेंडू घेऊन येत आहे स्वतः कॅप्टन अध्यक्ष रायगडचे विपिन दादा सुर्वे आणि हा पहिला असा एक रन. स्ट्राइक चेंज. बघूया राज सावंत आपल्या टीम साठी काय करतात. प्लेयर बाहेरच्या प्लेयर्सने काही बोलू नका. अंपायर सामने उभे केलेले आहे. पंचांचा निर्णय अंतिम आहे. मी विनंती करतो दोन बॉल 2 रन. तिसरा चेंडू डाऊन डिक्लेअर. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. आपल्या टीमचे 4 रन वाचवलेत अमोल सुर्वे यांनी. अटीतटीचा सामना म्हणू शकतो आपण. दोन्ही टीम नावाजलेल्या आणि चांगल्या अशा आहेत. आणि धाव संख्या झालेली आहे 5 बॉल 7 रन. 1 टू गो. शेवटचा बॉल. थांबा जरा.
बघूया शेवटचा चेंडू दादा काय करतात आपल्या संघासाठी. आणि एक रन जिंकले. अशा प्रकारे संघाची धावसंख्या झालेली आहे 8 रन 1 ओव्हर 0 विकेट. आणि 3 चौके लगातार 3 चौके मारणाऱ्या प्लेयर्सला एक गावठी कोंबडा फ्री मिळणार आहे. दक्षता घ्यावी प्लेयर्स लोकांनी. आणि कुणाला काही दुखापत झाली तर संदीप डॉक्टर यांना बोलवलेलं आहे. चला बघूया हेरम आपल्या संघासाठी काय करतायत. आणि हा पहिला चेंडू आणि हा चेंडू 1 रन डिक्लेअर झालेला आहे. सुंदर राज आणि सौरभ जशी इंडियासाठी खेळणारे विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी आहे तशी या मैदानावरती राज सावंत आणि सौरभ गावस्कर यांची जोडी ओळखली जाते. आणि दुसरा चेंडू घेऊन येत आहेत हेरंब. काही सामना थांबवलेला आहे. ऍडव्हर्टायझिंग आलेली आहे. आणि हा अतिरिक्त धाव वाईट धाव फार गलिच्छ असा बॉल टाकलेला हेरम यांनी. बघूया पुढे चेंडू काय करतात आपल्या संघासाठी. आणि हा निर्णय 2 रन. संघाची धावसंख्या झालेली आहे 12 रन 2 बॉल 2 1 ओव्हर. राज सावंत काय करतात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे 14 रन 4 बॉल 2 बॉल बाकी. हळूहळू धावसंख्या पुढे सरकत आहे. वगैरे काय करतात ह्या बॉल मध्ये. आणि 1 रन डिक्लेअर. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 15 रन. 1 टू गो. शेवटचा चेंडू हेरम आपल्या टीम साठी काय करतात. हा शेवटचा बॉल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. मी अजूनही विनंती करतो खेळाडूंना नो आहे. एक मिनिट ठीक आहे. 17 रन 5 बॉल 1 टू गो. सुंदर असा बॉल टाकलेला आहे हेरम याने. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 18 2 ओव्हर 18 रन. पुढील ओव्हर घेऊन येत आहेत अमोल सुर्वे जे ऑरेंज कॅपचे मानकरी आहेत गेल्या वर्षीचे. यावर्षी बघूया ते काय करतात. ऑरेंज कॅप वर्सेस ऑरेंज कॅप ही मॅच आहे. आणि सौरभ हे आउट झालेले आहेत. मोठा असा विकेट मोठा असा हादरा या टीमला बसलेला आहे. संगीत ऐकूया आपण.
पहिलाच विकेट, मोठा विकेट असं म्हणावं लागेल या टीमचा. सौरभ यांच्या नावाने तो विकेट गेलेला आहे. फार फरक पडू शकतो रन रेट मध्ये आता. तरी बघूया, ऋतिक मिकी कांसे ही स्वतः ग्राउंड वरती उतरले. बघूया आपल्या टीम साठी काय करतात ते. आणि हा पहिला तीन बॉल 20 रन. बरोबर आहे. संघाची धावसंख्या 20 रन झालेली आहे. आणि मिकी ऋतिक काय करतात बघूया आपल्या टीम साठी. आणि हा थांबा, तुम्ही बोलू नका. पंचांचा निर्णय राहील, प्लेयर्सने बोलू नये. पंचांचा निर्णय राहील, बाहेरच्या प्लेयर्सने बोलू नये, नाहीतर तुमचे 8 रन मायनस करण्यात येईल. डॉट बॉल दिलेला आहे, लक्षात ठेवा. कुणीही पंचांबरोबर वाद घालू नये. काय प्रॉब्लेम नाही. 2-2 होते चालू. अजून एक डॉट बॉल. आणि काहीसा प्रेशर मध्ये असे खेळतायत मिकी, प्रेशर मध्ये खेळतायत. 20 रन झालेले. 3 ओव्हर 21 रन. बरोबर आहे, चालेल. शेवटची ओव्हर. पालघरचे जानी मानी सैराट कोहली ज्यांना म्हणतात ते प्रीतम पाटील स्वतः ओव्हर घेऊन आलेले आहेत. पाहूया काय करतात ते आपल्या संघासाठी. 6 बॉल मध्ये किती रन देत आहेत ते. आणि पहिला चेंडू आणि बरोबर आहे. 1 रन स्ट्राईक चेंज. आणि स्ट्राईक वर आलेले रासावर. स्कोर आहे 22 रन. 1 बॉल 22. आणि शेवटची ओव्हर. 5 बॉल बाकी आहेत. शाबाश. 1 रन. शाबाश बॅटिंग. अशा प्रकारे 2 बॉल झालेले आहेत. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. प्रीतम पाटील किती रन वाचवतात, आपल्या संघाला जिंकण्यासाठी काय करतात पाहूया आपण. अरे शॉट आहे मिकी. मिकी यांनी प्रयत्न केलेला आहे, परंतु 1 रनावरती त्यांना थांबावं लागेल. आता स्ट्राईक मात्र राज सावंत यांनी. बघूया राज हे चौका टोळीसाठी ट्राय करतात का, आपल्या संघाचे रन वाढवण्यासाठी काय करतात. सुंदर असं 2 रन राज यांनी. 26 रन 4 बॉल. 2 बॉल बाकी. 26 रन झालेले आहेत. अरे लावले बॅटिंग. 27 रन. अशा प्रकारे धाव संख्या 27. 5 बॉल 27. आणि शेवटचा चेंडू या ओव्हरचा, फर्स्ट इनिंगचा शेवटचा चेंडू. पाहूया प्रीतम पाटील ह्या चेंडूत व्हाईट बॉल टाकतायत का नो बॉल टाकतायत. फार प्रेशर घेऊन असे खेळत आहेत ते. आणि हा शेवटचा चेंडू. आणि या चेंडूवर सुंदर असा कॅच जे बाद झालेली आहे. आणि मिकी यांनी स्वतःहून विकेट टाकलेला आहे.
फिल्डिंग लावून घ्या, फटाफट फिल्डिंग लावून घ्या, मी विनंती करतो. अठ्ठावीस टार्गेट आहे. मी विनंती करतो रायगडच्या टीमला की बॅट्समन उतरून घ्यावे. आपल्याला पुढील सामने खेळवायचे, थोडीशी घाई करा. खाली आहे खाली आहे बेस्ट मागे एकदम सेफ नाही रन आले तरी चालेल. पहिली ओव्हर घेऊन आहे आपल्या टीमला झोपवण्यासाठी या पहिल्या ओव्हरमध्ये काय मॅजिक करतात ते पाहूया. बघा, क्रिकेट हा खेळ, या खेळामुळेच आज सगळे एकत्र जमलेले आहेत. पहिला चेंडू सुंदर अशी खेळ सचिन सुर्वे यांनी केलेली आहे. आणि आत्मविश्वास बघा या टीमचा, सिंधुदुर्ग या टीमचा आत्मविश्वास बघा की किती जिंकण्याची त्यांच्यामध्ये उमेद आहे. आणि इथे तेच रायगड ठिकाणी शांत डोक्याने दोन्ही प्लेयर हे खेळत आहेत. एक रन, 2 बॉल 1 रन. चेंज अमोल सुर्वे, मॅन फ्रॉम सेंटर पार्ट. बघूया आपल्या टीम साठी काय करतात. सुंदर असा भयापूर बॉल टाकलेला आहे सौरभने. भयाकर पद्धतीने हा बॉल एरम बॉल. किंवा मी प्लेअरला विनंती करतो, आपण पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये. 10 रन मायनस करण्यात येतील तुमचे. 1 रन. या 4 बॉल 2 रन. अशा प्रकारे धावसंख्या पुढे सरसावताना 2 बॉल बाकी. सुंदर अशी बॉलिंग सौरभ यांची आणि धाव संख्या झालेली आहे 2 रन. 1 वर 2 रन. दोन रन 1 वर 2 रन. आणि आता रायगडचा पण आवाज वाढताना दिसतोय, म्हणजे ही अटातटीची अशी ही सामने होणार आहेत. आणि 1 रन. बघूया फार रोमांचक अशी मॅच आपल्याला दिसते. दोन्ही अशा तगड्या टीम आहेत. सुंदर अशी फिल्डिंग. काहीसा प्रेशर घेतात आपल्याला दिसत आहे, परंतु अशा मोठ्या मोठ्या टीम मॅच मध्ये त्यांनी प्रेशर घेतलेलं आहे. 3 बॉल 5 रन. आणि या सिंधुदुर्ग टीमचा जो आत्मविश्वास आहे, या आत्मविश्वासात जोरावर ते खेळत आहे, परंतु समोर जो उभा आहे हेरंबा तो पण कमी नाही. आणि डीजेच्या आवाजात
प्रीतम पाटील बघूया आता काय करतात आपल्या संघासाठी. 2 मिनिटं सामना अंपायर 2 मिनिटं सामना थांबवावा. ओव्हर झाली. ओके राज सावंत ठीक आहे सामना सुरू करा. 6 रन 1 ओव्हर 2 ओव्हर 6 रन. पंचांच्या भूमिकेत ज्यांनी भूमिका निभवत आहेत ते शैलेश पाईक निळेगावचे प्रसिद्ध असे खेळाडू आहेत ते पण. तसेच उजव्या बाजूला आहेत गौरव हेही पंचांची निर्णय भूमिका निभवत आहेत. तसेच प्रणय भूते राज सावंत आणि प्रीतम वाटले की ओरमची मॅच आहे तरी ग्राउंडच्या बाहेर बॉल मारलेला जणू त्यांच्या बिल्डिंग मध्ये गेलेला आहे बॉल तो. जे त्या जुन्या घरात आता नवीन घरात राहतात तिकडे बॉल गेलेला आहे तो. मी विनंती करतो की आपण घरी जाऊन बॉल घ्यावी लागेल. सामन्याला सुरुवात करा. साईश आपल्या सुरवे टीम साठी काय करतात ते बघूया. सुरवे ब्रँड साठी आणि 1 रन त्यांनी मारलेला आहे आणि सुरवे प्लस सुरवे अशी जोडी मैदानावर आपल्याला दिसत आहे. दोन्ही सुरवे खेळत आहेत. तीन 7 4 बॉल 7 रन आणि विकेट आणि महत्वाचा विकेट. आणि अशा प्रकारे संघ पाच बॉल थँक्यू विजय. आणि शेवटचा चेंडू ऑफ स्पिन आपल्याला इकडे बघायला मिळालेला आहे. 1च रन आणि 7 रन 3 ओव्हर 7 रन. आणि ज्याने गेल्या वेळी हा मान मिळालेला त्या पर्पल कॅपचे अनिकेत बघूया याही वेळी तर मॅन ऑफ द मॅच होत आहेत का. एक मिनिट मी विनंती करतो की बाहेरच्या प्लेयर्स चला बघूया अनिकेत कारेकर यावेळी काय कमाल करतात का. परत मॅन ऑफ द मॅच चे मानकरी ते ठरतायत का पाहूया. आणि बघूया पुढे
रेव काय वाजवा ह्या खेळाडूसाठी काय आपल्या संघाला जिंकण्यासाठी ते काय करतायत आउट ठीक आहे दोन विकेट मॅन ऑफ द मॅच परत एकदा पर्पल कॅपचे मानकरी आणि कार्यकर 3 बॉल 3 विकेट टाळ्या अनिकेतसाठी आणि अशा प्रकारे रायगड टीम जिंकलेली आहे आणि बघूया मॅन ऑफ द मॅच